करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरणौ रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठाला क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महिला मंडळ पुढे या महिला पुढे या पुरुष मंडळ आपणही थोडं इकडे इकडे सरका बाबा थोडं अलीकडे या थोडस आणि पुरुष मंडळ आपणही पुढे सरकून बसा या पुढे या या समोर येऊन बसा या मागची काही उठून समोर येऊन बसला तरी चालेल या पुढे महिलांनी पुढे पुढे सरका मध्ये अंतर नका ठेवू विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये अगदी मानवी जीवनाच्या सफलतेचं रहस्य मांडत आहेत. जीवनाची सफलता कशामध्ये आहे? बऱ्याच वेळेला जी गोष्ट सफलता होऊ शकत नाही अशा गोष्टी शिकवणारी माणसं आपल्याला खूप मिळतील, पण साधूचा प्रचंड मोठा उपकार आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे की खरं तुमचं जीवन यशस्वी कसं होईल, सफल कसं होईल, त्याचा महामंत्र या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेला आहे की अगदी तो मंत्र सफल होण्यासाठी, तो उद्देश पूर्ण होण्यासाठी हयातात काय करावं लागेल आपल्याला. या सुंदर विचाराचं चिंतन करणारा हा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वर्गीय कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागाई दामोदर मसे या स्वर्गीय मायेमाऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे. स्वर्गीय आईच्या पवित्र आत्म्यास चिर शांती लाभावी याच्यासाठी मसे परिवारानं केलेला हा एक आध्यात्मिक अट्टहास आहे. आणि पूर्ण जो मसे परिवार आहे त्याच्यामध्ये या आईंचे सुपुत्र श्रीमान कारभारी दामोदर मसे सर आहेत, शिक्षक आहेत. श्रीमान संपतराव नामदेव मसे पुतणे आहेत. सौ उषा बाळासाहेब सिनारे मुलगे आहेत. सौ शकुंतला महादू शेलार मुलगे आहेत. श्रीमान नानासाहेब पंडित मसे पुतणे आहेत आणि श्रीमान राहुल महादू मसे पुतणे आहेत. असा हा पूर्ण मसे परिवार आपल्या आईच्या आजीच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या परिवाराच्या माध्यमातून ही हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. खरं पाहता ज्या ज्या वेळेला आदरणीय गुरुजी असतील, आदरणीय खिलारी गुरुजी असतील, आदरणीय भगुरी गुरुजी असतील, ही मातब्बर मंडळी जेव्हा कीर्तनासाठी आम्हाला साथीला म्हणजे उभे असतात त्यावेळेला आम्ही आमचं भाग्य समजतो की त्यांनी आमच्या कीर्तनाच्या साथीमध्ये उभं राहावं. एवढे आम्ही मोठे नाहीयेत, पण हा आमच्या भाग्याचा विषय आहे की या सगळ्या मंडळीची कीर्तनाच्या माध्यमातून एक साथ आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. तर विशेष म्हणजे नारायण महाराज अगदी गुरुजींच्या सोबत या सगळ्या मातब्बर मंडळी सोबत एक आध्यात्मिक नाळ जोडलेली आहे आणि एक परिवार म्हणतात ही सगळी बडी मंडळी या मसे परिवाराला. आणि खूप वर्षापासूनचा अगदी
शिष्यापासून झालेली सुरुवात आहे नारायण महाराजांची गुरुजींकडे. तर नारायण महाराजांनी म्हणजे नारायण महाराज मसे त्या मी कन्फ्युज झालं होतं ना. नारायण महाराज मसे त्यांनी या सगळ्या परिवाराला अगदी अध्यात्मानं जोडून ठेवलेलं आणि त्यांनी या सगळ्या मंडळीला इथे अगदी प्रेमास्तव ही सगळी मंडळी इथे जमा झाली आहे. आमचं महत् भाग्य आहे. या कीर्तनासाठी आदरणीय महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात अगदी ज्यांचं खूप मोठं नाव आहे, ज्यांचं जगणं साधना बनलेलं आहे, याच्या पलीकडे काय बोलू मी गुरुजी तुमच्यासाठी. आणि जी गाण्यातली जाणकार मंडळी आहे त्या लोकांच्या लक्षात येत असेल की शब्दांच्या भावाला स्वरांच्या माध्यमातून गुरुजी न्याय देण्याचं काम करतात. अगदी बारकाईनं जर ऐकलं ना तर सकळ नाशिवंत काय त्या शब्दावर जोर असतो, काय भाव असतो. लक्षपूर्वक ऐकलं तर समाधान होतं कानाचं आणि मनाचं. आदरणीय गुरुजींच्या चरणावर माझं वंदन आहे. आणि अगदी आदरणीय महाराष्ट्रभरामध्ये संप्रदाय ज्यांचं खूप मोठं नाव आहे. आणि तुम्हाला दोघांना सकाळीच मी टीव्ही वरती पाहिलंय आणि मला अपेक्षित नव्हतं की दोघं बरोबर असतील म्हणून. तर आदरणीय आमचे खिलारे गुरुजी अगदी बहिणीसारखी माया आमच्यावरती करतात. तर गुरुजींनाही माझं वंदन आहे. नारायण गुरुजी खिलारींना खूप गोड गाणं आहे. आणि आता अलीकडे एक गुरुजींनी गवळण गाली जळगाव जिल्ह्यामध्ये कथेत ती खूप व्हायरल झाली. तर खूप चांगलं वाटतंय मला. ही सगळी मंडळी आहे आणि अगदी आमच्या छोट्या भावासारखे आमचे हरिभक्त परायण विकास महाराज, आमचे विकास बाबांसाठी जरा जोरात टाळी वाजली पाहिजे. मृदंगाचा बादशाह म्हणायला काही हरकत नाही. सुंदर मृदंग वादन आहे, भाव आहे त्याच्यामध्ये आणि त्या सुंदर भावानं ते मृदंग वादन करतात. सर्व हरिभक्त परायण मंडळी, हरिभक्त परायण याच्यात नाव दिले आमचे जगन्नाथ बाबा आहेत, आदरणीय बाळू महाराज आहेत, आदरणीय हरिभक्त परायण कान्होपात्र ताई सूर्यवंशी आहेत, सचिन महाराज गायकवाड आहेत, जगन्नाथ महाराज उंबरकर आहेत, बाळासाहेब महाराज आहेत, बाळासाहेब महाराज उंबरकर आहेत, गोवर्धन महाराज गीते आहेत, अनिल भाऊ महाराज मसे, हर्षल महाराज ताजणे फार गोड मृदंग वाजवतात आमचे हर्षल बाबा सुद्धा, बाळासाहेब महाराज बिडिवे आहेत, मोहन बाबा गायकवाड आहेत. कार्यक्रमाचे आयोजक अतिथी गुणजन मंडळी आमचे नारायण भाऊ मसे आणि हे स्वतः गुरुजींचे भगुरी गुरुजींचे शिष्य आहेत. आमच्या आदरणीय श्रद्धे गोकुळदासजी महाराज आहेत. आमची विद्यार्थिनी भक्ती आहे. आमचे नारायण गुरुजी लाड करतात आमच्या भक्तीचा. छोटी आमची स्नेहल, सर्व वारकरी हार्मोनियमची साथ देणारे बाबा नाव आलं ना याच्यामध्ये, सगळ्यांना माझं सादर वंदन आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विद्यार्थी. हा भक्ती नाव घेतलं गुरुजी आणि ती खूप खुश आहे आज तुमच्या दोघांच्या सोबत उभी आहे ना, त्याच्यामुळे ती खूप खुश आहे. तर या सगळ्या परिवारामध्ये आम्हालाही कीर्तनाचा योग प्राप्त झाला. या मसे परिवाराचे नातेवाईक, आप्त, इष्ट, स्वजन, सखे आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपण परमेश्वराचं चिंतन पाहू. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादासाठी कौतुक म्हणून एक टाळी झाली पाहिजे. आणि या कार्यक्रमाला युट्यूबच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम जे करणार आहेत असे आमचे माऊली HD चे सर्व आमचे विजय भैया आणि आमचे ऋषी भैया दोघं भावंड या चॅनलचं काम पाहतात, त्यांचंही कौतुक आहे. माऊली HD या युट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. आमचे भास्कर मामा आहेत, थेट नगर जिल्ह्यात वाळकी म्हणून एक पलीकडे गाव आहे, वाळकीवरून आलेले आमचे अशोक बाबा मामा आहेत. आणखी सर्व हरिभक्त परायण मंडळी, परिचित अपरिचित मंडळी, सगळ्यांना सादर वंदन. अज्ञानानं एखादं महत्वाचं नाव राहू शकतं, माझ्यावर कुणी काही नाराज होऊ नका. खूप गरजेचं असेल तर मला सुचवा, अन्यथा आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल कीर्तन चालू करण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे, पण काही नाही, आपली जी 2 तासाची वेळ आहे आपण ती पूर्ण करू. 11 वाजता कीर्तन चालू झालं, 1 वाजेपर्यंत आपण त्याला संपवून घेऊ. सगळ्यांनी सावध चित्तानं श्रवण करावं. या मसे परिवाराचे सर्व नातेवाईक आणि या परिवाराला अध्यात्माची एक संगीताची किती जाण, किती गोडी आणि किती आवड आहे आणि परमार्थावर किती श्रद्धा आहे, या सगळ्या गोष्टी अगदी या व्यवस्थेवरनं, पाहुणचारावरनं, आतिथ्यावरनं लक्षात येतात. हा गोड परिवार आहे. अगदी महाराष्ट्रातली ही सगळी बडी मंडळी इथे उपस्थित झालेली आहे. हा या परिवारानं त्यांच्या जीवनामध्ये कमवलेला पुण्याचा खूप मोठा भाग आहे, साधनेचा भाग आहे. आणि घरामध्ये गेल्याबरोबर तर
सरला बेटाचे सर्वा नारायणगिरी बाबांचा फोटोही पाहिला, खूप समाधान झालं. एवढा पुण्यवान हा परिवार आहे. नारायणगिरी बाबांचा फोटो घरामध्ये लागणं म्हणजे अंतःकरणात तेवढी श्रद्धा असणं हा तो भाग आहे. आणि जिथे नारायण बाबांचा वरदहस्त आहे त्या परिवाराला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे सुकाळ आहे, दुष्काळ कधीच नाही. ही सुकाळाची गोष्ट आहे. म्हणून आपण खूप समाधानी आहात. समाधान हे दिसण्यावर नाही तर चेहऱ्यावरती, बोलण्यावरती, आपल्या जगण्यावरती त्या ठिकाणी दिसत असतं. तर हा सगळा समाधानी परिवार आहे आणि समाधानाचंच एक स्वरूप आहे की इथे एवढा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या परिवारानं केलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वर्गीय गंगा भागीरथी चंद्रभागा आई म्हसे या माई माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण. खरं पाहता हा पुण्यस्मरणाचा जो कार्यक्रम आहे हा मसे परिवारासाठी 1 वर्षापूर्वी दुःखद घटना जी परिवारामध्ये घडली होती त्या घटनेची आठवण करून देणार आहे. आपल्या जीवनातलं आई हे एक पात्र हरवणं म्हणजे खऱ्या अर्थानं एक प्रेमाच्या बाबतीमध्ये आपल्याला गरिबी येणं आहे. जगामध्ये खरं प्रेम आपल्यावरती करणारं जर कोण असेल की ज्या प्रेमामध्ये कुठली विकृती नाही, कुठला विकार नाही, स्वार्थ नाही, कसल्याच प्रकारचं कष्मळ नाही, गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ प्रेम जिला करता येतं तिला आई म्हणतात. प्रचंड प्रेम करणारे आपल्या जीवनातलं पात्र म्हणजे आपली आई. ज्या दिवशी आपली आई हे जग सोडून गेली या मसे परिवाराला मी सांगेन किंवा आपण ऐकतच आहोत, समजावं त्या दिवसानंतर खरं प्रेम करणारं कोणी नाही. अगदी स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. विश्वाचा मालक सुद्धा आई विना भिकारी आहे. आईचं प्रेम ही आई आहे तोपर्यंत किती लोकांना कळतं हा ज्याच्या त्याच्या पुण्याईचा भाग आहे. पण आई गेल्यानंतर नक्कीच त्याच्या आठवणीमध्ये डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. माणसं हंबरडा फोडून रडतात. लेकीबाळीसाठी तर माहेर पण संपून जात असतं. प्रत्येक सणासुदीला सुखदुःखाच्या प्रसंगी माहेरात आपली आठवण काढणारं जर कोण असेल तर आपली आई असते. आणि मग आईनंतर माहेरात कोणी आपली म्हणजे त्या पटीत आठवण काढत नाही. आठवण तर येतच असते पण तो जो भाव आहे ना तो भाव त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये असतो. लेकीला सुद्धा माहेराची ओढ तोपर्यंतच आहे जोपर्यंत माहेरामध्ये आई वडील आहेत. संतांनी या सगळ्या भावांचं एवढं सुंदर शब्दामध्ये टिपण केलेलं आहे, फार सुंदर. दिवाळीच्या मुळा लेकी आसावरी, लेकी आसावरी, पाहत सेवा टोली, पाहत सेवा टोली, पंढरीची भेटी लागी वा लाग
गुरुजी सगळं अनपेक्षित घडतंय सगळं. तुम्हाला टेन्शन येऊ देऊ नका फक्त. आता किती वाजतील काही सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि खरं सांगते तुमच्या सगळ्यांना, हा आमचा कोणाचा दोष नाहीये, आम्हाला एकत्र आणणाराचा दोष आहे हा सगळा. बरोबर आहे ना गुरुजी. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, लेकी आसावली, पाहतसे वाटली, पाहतसे वाटली, पंढरीची भेटी लागे जीवा, लागली से आस. आई गेल्यानंतर अगदी लेकी बाळींसाठी माहेरपण संपलेलं असतं. मी नेहमीच एक कथा कीर्तनातून आईचं महत्त्व सांगण्यासाठी सांगते. पुन्हा एकदा त्या कथेची मी पुनरुक्ती करणार आहे. आईच्या आठवणीमध्ये मसे परिवारानं रडावं नवल नाही बरं. ज्यांची ज्यांची आई या जगातली हरवलेली आहे त्यांचे डोळे पाणावेत याच्यातही नवल नाही. आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडतो. जगाच्या बापानं सुद्धा रडावं, कारण आई हे पात्रच असं आहे. अगदी एक अभंग आहे, लेकुराची हित वाही माऊलीचे चित्त. त्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये साधूचं अंतकरण सांगितलंय. साधूचं अंतकरण सांगण्यासाठी तुकोबारांना सुद्धा आईशिवाय दुसरा पर्याय सापडला नाही, म्हणून पहिले 3 चरणात आईचं वर्णन केलं आणि नंतर मग सांगितलं असं संताचं अंतकरण आहे. म्हणजे आईच्या बाबतीमध्ये कितीही पाषाण हृदय माणूस असू दे, त्याच्या अंतकरणाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही किंवा तो रडल्याशिवाय राहत नाही. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं नवल नाही. अश्विकर, विश्वाचा मालक सुद्धा रडतो. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नेहमीच हा प्रसंग मला सांगायला आवडतो की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माला घेण्यासाठी गोकुळामध्ये रथ आला, तसे अनेक जण आले होते, पण
कुणाच्याच हाताला भगवान लागले नाही किंवा ते मथुरेपर्यंत गेले नाही. पण जो नावानं अक्रूर आहे तो भगवान परमात्माला घेण्यासाठी आला. गोकुळदासजी महाराज गोकुळामध्ये आला तो, आणि जेव्हा नंदबाबाच्या वाड्यासमोर रथ सुटला ना, त्यावेळेला तो सुंदर रथ पाहून प्रत्येकाच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले की हा रथ कशासाठी आला असेल, का बरं हा रथ आला असेल, आमच्या कन्हैयाला घेऊन जायचं की काय. काहीशी गुणगुण त्यांच्या कानावरती आलेली होती आणि यशोदा माईचा मग बाण सुटला. अगदी माईला जेव्हा विचारलं, आई ए माई, हा सुंदर सजलेला रथ का बरं आपल्या दारामध्ये आहे. का रथ शृंगारीला सांगे ओ मजना. ए आई सांग ना. अक्रूर उभा अंगणी बाई गे साजणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गौरनिया. का बरं हा रथ सुटला आई सांग ना. सांगितलं, आपल्या कन्हैयाला घेण्यासाठी हा रथ आलेला आहे. गोपिकांची अवस्था अशी झाली, अक्रूरजीला हात जोडतायत. रथाला त्यांनी घट्ट पकडलंय. अक्रूरजी, आमची विनंती तुम्हाला, आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नका ना. लाला, आम्हाला सोडून नको ना जाऊ. माझ्या ताई दादांनो, हा प्रसंग आपल्या सुद्धा डोळ्याला पाझर फोडेल, पण तुम्ही अश्वीमध्ये बसलात हा भाव तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल. जणू काय त्या प्रसंगाचे साक्षीदार तुम्ही आहात. हा भाव जेव्हा तुमच्या अंतःकरणात जागा होईल आणि हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर चाललंय, हे चित्र जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील ना, तेव्हा तुम्ही सुद्धा रडल्याशिवाय राहणार नाही. त्या गोपिका रथाला धरतायत. कुणी पाणी भरण्यासाठी, कुणी दही विकण्यासाठी निघालेलं, पण सगळ्यांचा मोर्चा वळाला नंदबाबाच्या वाड्याकडे आणि तिथे रथाला आडव्या झाल्या. कन्हैयाला विनवणी करतात, लाला हमें छोड़कर मत जाओ, हम आपके बिना नहीं रह सकते. आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत. भगवान लाला, दह्या दुधाचं गाऱ्हाणं घेऊन आजपर्यंत तुझ्याकडे आलो. आमच्या गाऱ्हाण्यावरनं माईनं कितीतरी वेळा तुझा कान पिरगाळला. आम्हाला माफ कर लाला. आजपासून दह्याचं दुधाचं लोण्याचं गाऱ्हाणं घेऊन नाही येणार, पण आम्हाला सोडून नको जाऊ. छोट्या छोट्या गोपाळांनी यावं. कृष्णा, कान्हा, तुझ्याकडनं काल राज घेतलं म्हणून आज नाराज झालास का. लाला, आजपासून राज नाही घेणार. सगळ्या गायींची वळती आम्ही आणू, पण आम्हाला सोडून नको ना जाऊ. भगवान जाणार यानं गोपाळ रडत होते, गोपिका रडत होत्या, नवल नाही. तान्हुली लेकरं रडत होती. गायींचं हंबरणं संपलं होतं, पक्ष्यांचा किलबिलाट संपलेला होता. यमुना माई शांत आणि संत झालेली होती. वृक्ष सुद्धा अश्रू ढाळत होते, मुकी जनावरे सुद्धा रडत होती. सगळ्यांचा ध्यास आणि श्वास कृष्ण बनलेला होता. सगळेजण अक्रूर आला आणि कोणी भगवान श्री कृष्ण परमात्माला न जाण्याची, घेऊन न जाण्याची विनंती करत होते. त्या गोपिका म्हणत होत्या, अक्रूरजी नको नेवू भगवान, अक्रूरा नको नेवू भगवान, अक्रूरा नको नेवू भगवान, अक्रूरा नको नेवू भगवान, अक्रूरा नको नेवू वृंदावनीचा सकल जना
सकळ जनासी जनासी वृंदावनेचा सकळ जनासी सकळ सकळ जना सकळ जना गोपिका रडत होत्या, गोपाळ अश्रू ढाळत होते. रडून रडून यशोदामाईचे डोळे मोठी सारखे सुजलेले होते. नंद बाबा केवळ घराचा नाही, पूर्ण गावाचा प्रमुख आहे, पण अबोला धरला. कृष्ण कन्हैयाला समजत नाही, मी कुणाला समजावून सांगू. छोटे छोटे बालमित्र कन्हैयाला आडवे आलेले आहे. गोपिकांनी आपली तानोली बाळ रथाला आडवी घातली, पदर पसरतात, दयेची भीक मागतात अक्रूरजीला. अक्रूरजी, आम्ही आतापर्यंत कमवलेलं धन धान्य गोधन सगळं देतो, पण आमच्या कृष्णाला घेऊन नका ना जाऊ. वृंदावनी आम्ही दीन आहोत, दुबळे आहोत,
अडाणी गवळणी आहोत. आम्ही शिकलेल्या नाही, आम्ही सुंदर पण नाही, पण आम्ही आमचं अंतःकरण आमच्या कृष्णाला दिलेलं आहे. लाला, आतापर्यंत जे गाणारे केले ना ते आम्ही वापस घेतो. आजपासून तुझं गाणं घेऊन नाही येणार. कृष्णा, तुझी कोण नाही काढणार. नको ना आम्हाला सोडून जाऊ. सारं गोकुळ रडत होतं माझ्या ताई दादांनो. गोड पाणी असणाऱ्या नदीचं गोकुळातल्या या सर्व गोप गोपिकांच्या अश्रूनं ते पाणी खारं झालं. चेहऱ्यासमोर तो भाव, ते दृश्य उभं करा. काय अवस्था होती सर्व त्या गोकुळवासियांची. एकच टाहो होता, वृंदावनीच्या सकल जनासी देवडे जीवदा नकृरा नको नेवो अक्रूरा नको नेवो वृंदावनीच्या सकल जनासी देवढे जीवदान अक्रूरा नको नेऊ भगवान. भगवान गेले बरं. भगवान मथुरेला गेले. कंस मारला, उग्रसेन महाराजांना राजा बनवलं. आई ऐका बरं आई, जेव्हा वसुदेव देवकीची कारागृहातून सुटका केली ना माझ्या ताई दादांनो, देवकी मातेला 12 वर्षानं पाळणा फुटला. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय आहे आईचं प्रेम. आणि माईनं 56 प्रकारचे पक्वान्न, देवकी मातेनं 56 प्रकारचे पक्वान्न भगवंताला खाण्यासाठी करावेत आणि त्या ताटामध्ये एक लोण्याची वाटी ठेवावी. पक्वान्न पाहून देवाला तर आनंद व्हायचा, पण लोणी पाहिलं की देव रडायचा. कोणीतरी म्हणजे देवकी माताने विचारलं, कान्हा तुला तर लोणी खूप आवडतं ना, या लोण्यासाठी तुझ्यावर एवढा आळ, साऱ्या गोकुळात तुझ्या नावाचा बोभाटा, आज लोणी पाहिलं की तू रडतो का रे बाळा. आई, माझ्या ताटाला तू 56 काय याही पेक्षा जास्त पक्वान्न लावत जा, पण माझ्या ताटाला तू लोणी लावत जाऊ नको. का का लाला, का तुला लोणी नकोय. लोणी तर तुला आवडतं ना. भगवंतानं सांगितलं, आई लोणी पाहिलं ना मला माझ्या माई यशोदेची आठवण येते ग, माझ्या ताटाला तू लोणी लावत जाऊ नको. आईच्या आठवणीमध्ये विश्वाच्या मालकानं सुद्धा रडावं. कोणीतरी विचारलं देवाला, देवा चोरण्यासारख्या खूप वस्तू आहेत हो, तुम्ही लोणीच का बरं चोरलं. लोण्याला हिंदीमध्ये माखण म्हणतात. देवानं सांगितलं, मी का चोरतो माखन, तर माखन शब्दात पहिला शब्द मा येतो, म्हणून मी त्याला चोरतो. माखन में मा शब्द समाहित, माखन मध्ये मा शब्द आहे म्हणून मी चोरतो. माझ्या ताई दादांनो, या सगळ्या दृष्टांतातून मला एकच सांगायचं, आईच्या आठवणीमध्ये मसे परिवारानं रडा बनवल नाही, तुम्ही आम्ही रडा बनवल नाही. विश्वाचा मालक सुद्धा आईच्या आठवणीमध्ये रडतोय. विश्वाचा मालक सुद्धा. हे आईचं प्रेम आहे. आईचं अंतःकरण म्हणजे अगदी प्रेमाची भरलेली घागरीची सुद्धा उपमा कमी पडेल. महासागराहूनही जिचं अधिक प्रेम आहे तिला आई म्हणतात. ते आईरूपी पात्र जीवनातलं हरवणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातला प्रेमाचा सागर आटणं आहे. समुद्र कधी आटलेला पाहिला का. किती पाऊस पडू द्या आणि किती दुष्काळ पडू द्या, आहे तसंच त्याच्यातलं पाणी राहतं, ते कधी आटत नाही. पण आईच्या प्रेमाचं वर्णन करताना सांगितलंय,
की आई आई जाणं म्हणजे समजावं की आपल्या जीवनातला खरंच प्रेमाचा सागर आटणं आहे. एवढं प्रचंड प्रेम करणारं पात्र आपली आई. अगदी त्या आपल्या आईच्या आठवणीमध्ये काय केलं पाहिजे आपण, हा विचार मसे परिवारानं केला. आणि आईच्या आत्म्यास चिर शांती लाभावी म्हणून हा एक पवित्र प्रयोग आहे, एक पवित्र उपक्रम आहे, एक पवित्र साधन आहे हरी कीर्तन, की जेणेकरून मागच्याही लोकांना एक भक्तीचा आधार आणि गेलेल्या व्यक्तीच्या सोबत पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि पुढची सद्गती त्या ठिकाणी सरळच काय म्हणतात ना की पुढच्या वाटचाल ही सोपी होत असते. ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण आज चंद्रभागा आईंचं हे सगळं एक मरणोत्तर आध्यात्मिक वलय पाहून किंवा या परिवारानं केलेला हा अट्टहास पाहून असं म्हणावंसं वाटतंय की आईंचं जीवन सफल झालं. पण जीवन सफल होण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण. विकास बाबासाठी सुद्धा टाळी आहे. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. जीवन सफल झालं पाहिजे याच्यासाठी माणसानं विचार करावा. खरं तर काही लोक म्हणतात ताई आम्ही काय विचार करत नाही का? विचार करतो आपण. काय विचार करतो? नको ते विचार करतो. याचा बाण कसा करायचा आणि याचा गेम कसा करायचा, त्याच्यावर कसा डाव टाकायचा,
हे हे आपले विचार आहेत, पण हे सगळे विचार निरर्थक आहेत, निरर्थक विचार. असा विचार असावा ना आपला, असा विचार असावा की त्या विचाराची लोकांनी चर्चा करावी, त्याचं चिंतन करावं, असा विचार करावा. काय विचार करावा आपण? जो विचार एका भिल्लाच्या मुलीनं केला तो विचार आपण करावा. शबर नावाचा भिल्ल आहे, त्याची शबरी नावाची मुलगी आहे. बकरांची दावण पाहिली दारामध्ये, मद्याचे डेरे भरलेले पाहिले आणि विचारलं, बाबा हे कशासाठी आहे? बेटा उद्या तुझं लग्न आहे. बाबा लग्न आहे, मग हे कशासाठी? बाळा या सगळ्या बकऱ्यांना मारून यांचं मांस शिजवून आपण पाहुण्यांना खाऊ घालणार आहोत, मदिरा पिण्यासाठी देणार आहोत, त्याच्याशिवाय पाहुणे खुश होत नाही. रात्रभर विचार केला, शब्दावर लक्ष राहू द्या, विचार. रात्रभर विचार केला, माझ्या एकटीच्या लग्नासाठी जर एवढे बकरे मरत असतील आणि मद्य पिऊन जर या लोकांच्या आरोग्याचा नासाडा होत असेल तर मी बिना लग्नाची राहिले तर कुठे काय बिघडलं. म्हणून निर्णय घेतला आणि रात्रीतून घर सोडलं. विचार केलाय आणि अंमलात सुद्धा आणलाय. आपण फक्त विचार करतो, पण कधी कधी आपला विचार अंमलात येत नाही, मग त्या विचाराला सुद्धा काही अर्थ राहत नाही. विचार केला शबरी माईनं, रात्रीतून घर सोडलं, जंगलामध्ये लपून बसली. तिचा पिता जंगलाचा राजा होता, कोपरा न कोपरा त्याला माहिती होता. मग एवढं जंगल शोधूनही का शबरी माता सापडली नाही? तर जिवंत पशूंचा जीव वाचवण्यासाठी तिनं मेलेल्या उंटाच्या पोटात 3 दिवस आश्रयाला राहिली. सडलेला वास जर आला तर माणसाला सहन होत नाही. गाडीमधून प्रवास करू द्या, रस्त्याच्या कडेला एखादं जनावर मरून पडलेलं असेल तर त्याचा वास माणसाला काही सेकंदा सुद्धा साठी सहन होत नाही. 3 दिवस मेलेल्या उंटाच्या जवळ ही कशी राहिली असेल? विचार आणि त्याच्यावर असणारा निर्धार की नाही जायचं आपण वापस आता. भगवंतानं सुद्धा माई शबरीला किती मोठं बळ दिलं. ती पाहत होती की मला पाहणारे माझ्या आजूबाजूला फिरताय पण या उंटाजवळ येत नाहीत. आणि मग तिथून पुढे शबरी मा हे सगळे गेले, थकले आता शबरीला पाहून. शबरी माता झाडावर राहायची, विचार करत होती जीवन आहे, या जीवनात आपण नेमकं काय करावं आता, त्याचा सुद्धा तिनं विचार केला. भगव्या वस्त्रातले संत ये जा करत होते पंपा सरोवरावरती. आणि मग शबरी मानं विचार केला, हे पवित्र पुण्यात्मा आहेत, हे महात्मे आहेत. चुकून कधीतरी ऐकलेलं होतं तिनं की यांची सेवा आपण करावी, पण मी भिल्ल जाती जन्माला आलेली, माझी सेवा स्वीकारतील का नाही? म्हणून चोरून सेवा केली. चोरून सेवा केली. सेवा करायची काय हा प्रश्न होता. तिनं हातानं रस्ता झाडून काढला. आता पण झाडून सुद्धा लवकर मंदिर झाडत नाहीत, पण हातानं रस्ता झाडला. संत रोज विचार करायचे की कोण बर आपली वाट झाडतय. एक दिवस पकडल्या गेले, दरडावून विचारलं, कोण आहेस तू? शबरी भिल्ली. एवढ्या दिवसापासून रस्ता कोण झाडतं? मीच झाडते बाबा. सांगितलं का नाही? भीती वाटत होती तुमची. कशामुळे? भिल्ल जातीत मी जन्माला आलेली, माझी सेवा स्वीकाराल का नाही? माझ्या ताई दादांनो, या कीर्तनाच्या प्रसंगी सगळ्यांनी कान देऊन ऐका. माणसाचं श्रेष्ठत्व जातीवर्ण नाही, माणसाच्या गुणावर्ण आहे. ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणे ज्येष्ठत्वम उच्यते. तुमचं श्रेष्ठत्व, तुमचं महत्व हे तुमच्या गुणावर अवलंबून आहे. भले चांगल्या कुळात जन्म झाला पण अवगुण असतील तर उपयोग नाही. एखाद्या कनिष्ठ कुळामध्ये जन्म झाला पण कर्तृत्व चांगलं असेल तर तुम्हाला जगामध्ये मान मोठा आहे, तुमचा सन्मान आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊ नये. काय गोष्ट आहे का? जन्माला कुठे यायचं ही काय तुमच्या माझ्या हातातली थोडीच गोष्ट आहे. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही, पण जिथे जन्म झाला तिथे कर्तृत्व करून स्वतःला सिद्ध करणं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. ती गोष्ट आपल्या हातामध्ये. म्हणून कर्तृत्वाला आणि कर्तव्याला महत्व द्या. स्वतःची जबाबदारी समजून घ्या. ज्या दिवशी तुम्हाला जबाबदारी कळेल ना त्या दिवशी तुमचा सन्मान होईल. मग सुरुवात परिवारापासून होईल, समाज आपोआप तुमचा सन्मान करेल. पण स्वतःचं कर्तव्य, कर्तृत्व, जबाबदारी माणसाला समजून घेतली पाहिजे. शबरी आईला सांगतायत संत, शबरी मा, अगं तुझं अंतकरण शुद्ध आहे, कुठल्या जातीमध्ये तुझा जन्म झाला ते महत्वाचं नाही. शबरी आईचे डोळे पाणावले. शबरी माला तिथे राहण्याची संधी भेटली. बाजूला आश्रम झोपडी करून दिली, तिथे राहती शबरी मा. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि गुरुजी जेव्हा वैकुंठाला निघाले
तेव्हा मतंग ऋषी शबरी मातेला सांगता, शबरी महाभाग्यवान आहेस तो. आम्हाला देवाला भेटायला जावं लागतं आयुष्यभर साधना करून, पण भगवान तुला भेटायला येतोय. शबरी मा, आमच्यातले असे कित्येक साधू आहेत, 60-60 हजार वर्षापासून तपश्चर्या करतात, अजून देव त्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही. कित्येक साधू असे आहेत, त्यांनी स्वतःला उलट टांगून घेतलंय. कावळे गिधाड त्यांचं शरीर लचके तोडून खातात, पण ते संत एकच प्रार्थना करतात त्या पक्ष्यांना, आमचं पूर्ण शरीर खा, फक्त आमच्या 2 डोळ्याला धक्का लावू नका. ज्या दिवशी प्राणप्रिय भगवंताचं दर्शन या नेत्राला होईल ना, बोटानं बुबळ काढून तुम्हाला खायला देऊ, पण ना धक्का लावू नका बुबळांना, तरी देव भेटत नाही. कागा सब तन खायो, मोरा चुन चुन खायो मा, ए दोने ना मुरने ना मत खायो, इनमें मेरे प्रभु मिलन की आस. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नैना छोड़ दियो, पिया मिलन की प्रभु मिलन की आस, हरी मिलन की आस. शबरी महाभाग्यवान आहेस तू. आम्हाला देवाला भेटायला जावं लागतंय, पण भगवान तुला भेटायला येतोय. आणि एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका, भगवान परमात्माचा जो प्रवासाचा रूट होता ना, रस्ता, त्या रस्त्यावरनं तब्बल 250 किलोमीटर अपोजिट आहे शबरीमा, रूट वरती नाही. पण भक्ताला दर्शन देण्यासाठी, साधूचे शब्द खरे करण्यासाठी आणि शबरीमाईच्या विचाराला सफलता देण्यासाठी भगवंतानं तब्बल 250 किलोमीटर अपोजिट प्रवास केलाय अनवाणी पायानं, आणि पुन्हा वापस आले स्वतःच्या मार्गावरती. याचा अर्थ काय? शबरी आईनं जो विचार केला तो सफल झाला, सार्थ झाला. हाच विचार आपल्याला करायचा. जर एका भिल्लाची मुलगी हा विचार करू शकते, तर आपण खूप चांगल्या परिवारातले आहोत, आपण का विचार करू नये? आजही त्या शबरीमाचं चरित्र अजर अमर झालं फक्त एका विचारामुळे. जब मोरे राम जी का आवण होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. वाट पाहत होती ती वाट. ऐका महिमा वरीची, ऐका महिमा वरीची, ऐका महिमा विश्वाचा मालक शबरी आईच्या झोपडीवर आला आणि शबरी आईचा विचार सफल झाला. शबरी आईनं मेरी झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम, आणि सफल झाला तो विचार. अखंड चिंतन करत होती ती शबरी मा, त्याच्यामुळे विचाराला सफलता प्राप्त झाली. शबरी मा रोज 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 तिला ध्यास लागलेला होता. नारायणा
रम रमणा नारायण हा. रम रमणा नारायण बहुत अच्छा. रम रमणा नारायण रम रमणा नारायण रमणा रमा रमणा रमा रमणा रमा रमणा. धावता श्री हरी झडकरी भज गोविंद गोविंदा भज गोविंद गोविंदा भज गोविंद गोविंदा रमणा रमणा महिषबरीचा विचार सफल झाला. वाट पाहिली तिनं, साधनेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. एका भिल्लाच्या मुलीनं विचार केला, तोच विचार आपल्याला करायचा आहे. क्षणोक्षणाची करावा विचार. खूप लोकांचे विचार सांगता येतील, पण जर जास्त वेळ लावला तर मलाच विचार करावा लागेल इथे. त्याच्यामुळे जास्त विचार सांगून उपयोग नाहीये. एका राक्षसाने विचार केला, रावण गळ्यावर बसला. खरं तर ना रामायण सुंदरच आहे बरं. आता तर सध्या भारत देशामध्ये खूप राममय वातावरण झालेलं आहे. राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाची सांगत आहे. झोपेतून उठलं की पहिला राम राम आहे, बरोबर? झोपले काका ऐकताय ना? झोपेतून उठलं की पहिला राम राम आहे.
आणि झोपेतून जर उठलाच नाही तर कायमचा रामराम आहे. बरोबर. जीवनाची सुरुवात राम आहे, जीवनाची सांगता राम आहे, जन्म आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे याच्या सुद्धा राम आठवला तर जीवन आराम आहे. आणि जर मध्ये राम आठवला नाही तर जीवन हराम आहे. फक्त समजून घ्यावं आपण. रामायण तसं फार सुंदर आहे. रावणानं गळ्याला चाकू लावला. बोला मामा, हरिण होता की मरता? भाचे बुवा, कशासाठी हरिण व्हायचंय? रामाची पत्नी सीता अप्रतिम सुंदर आहे, तिचं हरण करायचंय. हरिण होईल, पण हरिण होण्याच्या नादात प्राण हरण्याची शक्यता आहे. प्राण हरले तर हरले, पण हरिण व्हावंच लागेल तुम्हाला. आणि नाही हरिण झालो तर मरावं लागेल माझ्या हातानं. मरणासाठी तयार व्हा. मामांनी विचार केला. शब्द लक्षात घ्या, विचार. मामांनी विचार केला. हरिण झालो तरी मरणार, हरिण नाही झालो तरी मरणार. हरिण झालो तर रामाच्या हातानं मरेल, आणि हरिण नाही झालो तर रावणाच्या हातानं मरेल. या दृष्ट रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा रामाच्या हातानं मरून मुक्ती मोक्ष प्राप्त केलेला कोणता वाईट आहे? विचार केला आणि अंमलात आणला. कोणी? एका राक्षसानं. आपण राक्षस नाहीये, आपणही विचार करायला पाहिजे. जर एक राक्षस, एक भिल्लाची मुलगी, साधू संत जर सार्थ विचार करतायत तर आपणही विचार करावा. याच्यासाठी संतांचा आग्रह आहे, क्षणोक्षणाची करावा विचार. क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. क्षणाक्षणालाच का विचार करायचा? तर संतांचीच प्रमाण आहेत. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तुडाया, वारे सावध तुडाया, गळा हुशार थोर आहे भोळसा, हुशार थोर आहे भोळसा, पुढे हुशार थोर आहे भोळसा, पुढे हुशार थोर क्षणाक्षणाला का विचार करा. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे बोळसा, राम राम स्मराधी. म्हणून क्षणाक्षणाला विचार करा. या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, बरेच कार्ड आहेत, पण अमर असल्याचं कार्ड कुणाकडेच नाहीये. म्हणून आणि ही अमर होण्याची एक संधी आहे. म्हणून क्षणाला विचार करा. क्षणोक्षणाची करावा विचार. कोणता विचार? तरवया पार
सावधान सावधान सावधान. गाण्यातून सुद्धा सावधान आणि वाजवण्यातून सुद्धा सावधान झालेलं आहे. नाशिवंत देह जाणारा सकळ विचार का करा. आता लक्षात घ्या, पहिलं जे चरण आहे क्षणोक्षणाची करावा विचार. हा जो विचार शब्द आहे ना, या विचार शब्दाभोवती सगळे चरण फिरतायत. नाशिवंत देह जाणारा सकळ याचा सुद्धा विचारच करा. संतांची संगत धरा तिसऱ्या चरणात सांगितलं, त्याचा सुद्धा विचार करा. प्रापंचिक विषय विकारांना डोळ्यात धूर जाणार याचा सुद्धा विचारच करा. म्हणजे विचार शब्द या पूर्ण अभंगामध्ये फार मोलाचा आहे. काय विचार करा? आता दुसऱ्या चरणात सांगितलंय, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हे शरीर नासक कुचक आहे, हे संपणार आहे, याची शाश्वती नाही, याची गॅरंटी नाही. हे जाणार आहे, हे संपणार आहे. याला कितीही तुम्ही, काही लोक काय म्हणतात, आम्ही खूप खाऊ, चांगलं खाऊ, काजू बदाम पिस्ता अक्रोड मनुका सफरचंद खाऊ, खूप चांगलं चांगलं खाऊ म्हणजे आम्ही मरणार नाही. असं कुठे आहे का? खूप खाल्लं तरी जाणार, नाही खाल्लं तरी जाणार आहे. कमी खाल्लं तरी जाणार, जास्त खाल्लं तरी जाणार. फरक एवढाच आहे, कमी खाल्लं तर चौघाच्याच खांद्यावर जाईल, जास्त खाल्लं तर 4 ऐवजी 8 लोक लागतील, क्षेत्रफळ वाढेल ना. याच्या पलीकडे असा काय विशेष फरक पडणार आहे? पण जावं तर लागणारच आहे. मौत जब तुझको आवाज देगी, जय हो. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. तुझको मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. मृत्यू मी नेहमीच सांगते, मरण ही गोष्ट कधी कुणाला चुकवता येत नाही, ते टाळता येत नाही. एक साधं सरळ उदाहरण आहे का, समुद्राच्या काठावर आपण आहोत. समुद्राचा एक काठ आपल्याला सांगता येईल, कारण त्याच्यावर आपण उभेच आहोत. समुद्राचा दुसरा काठ सांगता येईल का? अश्वी, समुद्राचा दुसरा काठ सांगता येईल का? नाही सांगता येणार. याचा अर्थ समुद्राला दुसरी किनार नाही का? आहे ना, फक्त सांगता येणार नाही. तसं जन्म सांगता येतोय, मृत्यू सांगता येत नाही. याचा अर्थ तो नाही नाही आहे, फक्त सांगता येत नाही. आणि मरण हे एक धाड आहे, मृत्यू म्हणजे धाड आहे. धाड ही कधी कुणाला सांगून पडत नाही. चोर कधी म्हणतात का आम्ही आलोय सावध राहा? नाही, न सांगता पडते, तिचं नाव धाड आहे. तसं मृत्यू सुद्धा धाड आहे. मृत्यू कधीच म्हणत नाही आम्ही येतोय तयार राहा, सह्यात तयार करून ठेवा, अजिबात नाही. त्याने हालो म्हटलं की कुणा हालो म्हणावंच लागतं. सौदा बाबांचं गोड प्रमाण आहे. कोणी दिवशी मैती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटीच राहावे, समयासी सादर भावे हो, समयासी सादर भावे हो, सादर भावे, समयासी सादर भावे. कोणी दिवशी यमयेती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी
कोणी दिवशी यमयती चालवणं माहितीये कुणाला, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन. सगळ्यात वाईट बरं काश्मीकर, हे सगळ्यांना कळते पण वळतच नाही. एकटेच राहावे याच्यापेक्षा वाईट काहीच नाहीये. बाकीचे कुठे आहेत? धन आणि भूम पशवश्च गोष्टी भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देह शितायाम परलोक मार्गे कर्माणि गो गच्छती लोक एक. शेवटी आपण आणि आपलं कर्म याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. म्हणून इथे एकटेच राहावे समयासी सादर भावे. मृत्यू न चुकवता येणारी गोष्ट आहे आणि या शरीराचा या मृत्यूच्या माध्यमातून मृत्यूदेवतेच्या माध्यमातून नाश होणार आहे. म्हणून तुम्ही विचार करा, नाशिवंत देह जाणार सकळ जाणारे आयुष्य खातो काळ सावधान. आणखी एक विचार करा, या देहाचा नाश तर होणारच आहे, हे 100% हे त्रिवार जरी सत्य असलं तरी उत्थान करण्यासाठी जीवन सफल करण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे त्याचाही विचार करा. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. साधूची संगती करा, सत्संग करा. सत्संग जीवाला तारतोय, सत्संग जीवनाचं सोनं बनवतोय, सत्संग जीवाला अमरपद बहाल करतोय. एक साधूची संगती जीवनाचा कायापालट करते. अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा. अनेक प्रमाण, अनेक पुरावे, अनेक उदाहरणं आहेत. अगदी सज्जनाला संतांची संगती घडावी, त्याचं उत्थान होईल नवल नाही. पामरालाही सत्संग घडू दे, त्याचं परमकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा संतांच्या संगतीचा प्रभाव आहे. आपल्याला भागवतामध्ये जडभरत राजाची कथा माहिती आहे. जडभरतजीची कथा. ते जडभरतजी अगोदरचे भरत राजा होते आणि तो भरत राजा राज्याचा त्याग केला, कारण नगरामध्ये साधू महात्मे फिरत होते, स्वतःच्या छंदामध्ये मस्त गात होते. मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, जो सुख पाया राम भजन में ओ सुख नहीं अमीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में. साधूचा विचार जो सुख पाया पाया रे पाया रे पाया रे पाया रे पाया, जो सुख पाया राम भजन में, राम भजन में, राम भजन में, मन लागा मेरा यार फकीरी में. परिणाम झाला, कारण राजा सात्विक विचाराचा होता, पवित्र कुळातला होता, अंगातलं रक्त शुद्ध होतं. आणि मग भरतजीनं राज्याचा त्याग केला. गंडकी नदीच्या तीरावर एक गोष्ट आहे का, नर्मदा नदीच्या पात्रातला प्रत्येक दगड शंकर आहे आणि गंडकीच्या प्रत्येक पात्रातला दगड शाळीग्राम आहे. तर गंडकी नदीच्या तीरावरती भजन करत राहिले, उपासना करत राहिले. गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी आली. वाघाच्या डरकाळीचा आवाज आला, छलांग मारली, ती घाबरली.
छलांग मारताना पोटातला गर्भ पाण्यात पडला आणि बिचारी तडफडून मेली. जिवंत जीव पाण्यात वाहून निघाला. संताचं अंतकरण दयेनं भरलेलं. बाहेर काढलं त्या पाडसाला, स्वच्छ केलं, कोवळं गवत त्याला खाऊ घातलं. आईची माया देण्याचा प्रयत्न केला. आणि आईची माया कुणाला देता येत नाही, पण संताच्या अंतकरणामध्ये त्या गोष्टीची उणीव नाही. साधूकडे भेटेल ते आपल्याला. माया दिली आईची. बछळ ते पाडस लहानाचं मोठं झालं. हरणांचं कळपाला निघून गेलं. आता पहा, ते भरतजी, हरणाचा ध्यास लागला. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. मी सत्संग ते सांगते बरं तुम्हाला, लक्ष देऊन ऐका उदाहरण. मग काय झाला परिणाम, त्या हरणाचा ध्यास केल्यामुळे, हरणाचं चिंतन केल्यामुळे मृत्यू झाला. आणि पुढचा जन्म भरतजीचा हरणाचा. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. आता हरणाच्या रूपात आहेत, मागच्या जन्माचं ज्ञान आहे. आता चुकायचं नाही. हरणाचा देह सोडला. एका ब्राह्मण परिवारामध्ये पुत्र रूपानं जन्माला आले. तिथेही नाव भरतच ठेवलं, पण कुठलंच कर्म केलं नाही, उपाधी लावून घेतली नाही, म्हणून जड भरत नाव ठेवण्यात आलं. आता हे जड भरतजी, वडील मेले, घरातल्या लोकांनी हकालून दिलं, म्हणे कोणाच्याच कामाचं नाही, याला कशाला ठेवायचं घरामध्ये. म्हणजे पहा, परिवारातले जरी लोक असतील तरी ती सुद्धा रिकाम टेकड्या माणसाला घरात लवकर आश्रय देत नाहीत. काम केलं तरच माणूस गोड आहे, काम कामाचा गुरु आहे. आणि म्हणून काम केलं तर तुमचं कौतुक आहे, नाही काम केलं तर रिकाम टेकड्या माणसाला, ऐत खाऊ माणसाला कुणी सांभाळत नाही नीट. दिलं हकलून घरातून. आणि मग रहुगण राजा, सिंधू सैवारी देशाचा राजा रहुगण, तो पालखीत बसून आला. त्याचा भुई आजारी पडला म्हणून जड भरतजीला पालखीला जुंपलं. जड भरतजी उड्या मारत निघाले. राजाच्या डोक्याला लागतंय. राजा रागावला, रे कोण आहे, दंड देईल. आजपर्यंत न बोललेले जड भरतजी आता बोलतायत. राजा, अरे मातीच मातीला काय दंड देणार आहे, हे शरीर मातीच आहे, शरीराची होय माती. ही मातीचं शरीर आहे, पालखी मातीची, तू सुद्धा मातीच आहे, तू काय दंड देणार आहेस मला. त्यावेळेला रहुगण राजाच्या लक्षात आलं, आपण महात्मा पालखीला जुंपला, खाली उतरला आणि पाय धरले. आता जड भरतजी इथे ऐका. जड भरतजी या रहुगण राजाला का बोलतात, तो राजा आहे म्हणून नाही. एकच कारण आहे, 2 जन्मापूर्वी जड भरतजी होते भरत राजा, आणि हा रहुगण होता 2 जन्मापूर्वीचा तो हरिण. त्या हरिणाला जेव्हा भरतजीची संगती लाभली होती, त्या संगतीचा परिणाम झाला की तो राजा बनला. आणि भरतजी चुकले म्हणून हरणाचा जन्म बदलून पुन्हा जड भरतजी बनले. म्हणजे छोटासा सत्संग हरणाच्या जीवनात प्राप्त झाला, तर पुढे त्याला राजाचा देह प्राप्त झाला. आणि जड भरतजी जेव्हा ते भरत राजा जड भरतजी झाले, तो हरिण जेव्हा रहुगण झाला, तर याच जड भरतजीनं आत्मज्ञानाचा उपदेश करून राजाचाही उद्धार केला आणि आपलंही कल्याण साधलं. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणजे सत्संग हा जर माणसाला प्राप्त झाला तर त्याचं उत्थान होईल, नवल नाही. पामर पशु जीवाला होऊ द्या, त्याचं परम कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. खरंच आपल्या सगळ्यांना जर वाटत असेल की या संसाराचा धूर डोळ्यामध्ये जाऊन, विकारामध्ये भरकटत जाऊन आपलं नुकसान होऊ नये, याच्यासाठी शेवटच्या चरणाचं चिंतन करून सेवेची सांगता करू. तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार. नका डोळे धुरे भरोनी भरोनी राहो नका डोळे
नाशिवंत देह जाणरस विठोबा रखुमाई